नमस्कार शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या मात्र शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्यास विलंब झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यासाठी 663 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या महत्त्वपूर्ण मंजुरीमुळे राज्यातील 10 लाखांहून अधिक शेतकरी बांधवांना लवकरच मदतीचे वितरण करणे शक्य होणार आहे. यापूर्वीही राज्य शासनाच्या माध्यमातून सुमारे 20,000 कोटी रुपयांची रक्कम विविध जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आली होती. यापैकी 13,500 कोटींच्या आसपासचे वितरण झाले असले तरी 5,800 कोटी रुपयांची रक्कम अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे बाकी आहे. दरम्यान अनेक जिल्ह्यांचे नुकसानीचे काही प्रस्ताव प्रलंबित होते किंवा शासनाकडून मंजूर झालेले नव्हते, ज्यामुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित होते. प्रलंबित असलेल्या प्रस्तावामध्ये प्रामुख्याने कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील भात उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीचा समावेश होता, जे शेवटच्या अतिवृष्टी आणि पुराने बाधित झाले होते. याचबरोबर सोलापूर आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली होती, त्यांचे प्रस्ताव देखील प्रतीक्षेत होते. आता मदत व पुनर्वसन विभागाने या सर्व प्रतीक्षित प्रस्तावांवर स्वाक्षरी केली आहे. लवकरच या संदर्भातील शासकीय जी.आर. निर्गमित केला जाणार आहे, ज्यामुळे ही रक्कम मदतीच्या वितरणासाठी तातडीने उपलब्ध होईल. तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी मदतीच्या दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांसाठी 663 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे आणि हा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. आणि ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर खाली दिलेल्या लाल कलरच्या सबस्क्राईब या बटनवर क्लिक करून आपल्या कृषी योजना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.